समास 7वा सगुण भजन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. भागवत एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा देऊन आजच्या या निरूपणाला प्रारंभ करते. अतिशय चांगला दिवस आहे. तसे दिवस आता मनामध्ये जर आनंद असेल तर सगळेच दिवस आपल्याला आनंदाचे वाटतात, पण त्यातल्या त्यात काही विशेष असतात. ज्या दिवशी भगवंताची कृपा, एकादशी म्हणजे त्यांची सगळ्यात लाडकी तिथी असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात द्वादशी पण लागली आहे, त्यामुळे या दोन्ही याचा संयोग होऊन आपल्याला अतिशय चांगला योग आहे. म्हणून मी आज त्यांचं नाव घेऊन शांताकारम म्हणून निरूपणाची सुरुवात करते. सगळ्यांना माहिती आहे एकादशीचा आनंद काही वेगळाच असतो प्रत्येकाला. आता या ठिकाणी आपलं सगुण भजन जे सुरू आहे त्या ठिकाणी थोडासा सूर बदलला आहे. ते सांगत असताना आधी माहिती तुम्हाला दिली म्हणतात, सगळी माहिती तुम्हाला दिली आहे, पण माहिती दिली आणि सगळं पटवल्यानंतर पुन्हा बुद्धीला पटवायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बुद्धीला पटलं आहे की हे करायचं आहे, हे समजलं आहे, सृष्टी म्हणजे काय ते समजलं आहे, आणि सगुणाच्या पूजेत अशा पद्धतीचा काय अर्थ आहे की देव असा, आणि तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे, मन महत्त्वाचं आहे. या सगळ्या ऐहिक गोष्टींना इतकं महत्त्व नाही हे सांगितल्यावर आता स्वतःच म्हणतायत की सगुणाचं भजन करा. तर कोणत्या सगुणाचं भजन करायचं, कुठपर्यंत जायचं, कसं जायचं हे सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की देव नाही हे झालेलं आहे. ज्ञानविवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय केले सांग बापा. हे झालं होतं आपलं. म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला होता. साहेबासी लोटांगणी हे पण झालं आहे, मी लिहून नाही ठेवलं ना काल. त्याचे आम्ही आमचे कुळी रघुनाथ. आता ही 21वी ओवी आहे ती आमचे कुळी रघुनाथ. समर्थ या ठिकाणी स्पष्ट सांगतायत की मी कोणाचा उपासक आहे. आमच्या कुळामध्ये रघुनाथ हे आमचं आराध्य दैवत आहे. अनेन प्रियताम देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. आमचं जे कुलदैवत आहे आणि हनुमंतांची कुळवल्ली, हे जेव्हा आपण सुरुवातीला म्हणतो हनुमंतांची कुळवल्ली आणि अनेन प्रियताम देवो हे जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपल्याला हा समर्थ संप्रदाय हे सांगतायत की आमचे कुळी रघुनाथ, आमच्या कुळामध्ये रघुनाथ हे आमचं आराध्य दैवत आहे. आमचं
आमचं म्हणण्याचं कारण आपलं, आमचे कुळी म्हणजे आपल्या कुळामध्ये. आता रघुनाथ हे आराध्य दैवत आहे. रघुनाथ आराध्य दैवत असल्यामुळे रघुनाथासाठी जे काही करायचं आहे तो परमार्थ आहे. जे काही रघुनाथाच्या दृष्टीने करायचं आहे तो परमार्थ. त्यांना जाणून, त्यांना समजून, त्यांना समर्पित करून जर एखादी गोष्ट करायची असेल तर तो परमार्थ आहे रघुनाथाचा. जो समर्थांचाही समर्थ देवा सोडविता. आणि हा जो समर्थांचा समर्थ आहे तो समर्थ आपल्याला सगळ्या बंधनातून तोडू शकतो आणि तो आपल्याला खेचून घेतो, तो आकर्षण, आणि तेच आमचं कुलदैवत आहे. त्याचे आम्ही सेवकजन. आता दास्य भक्ती आहे, पूर्णपणे दास्य भक्ती आहे. रामाचा सेवक हनुमंत आणि हनुमंताची दास्य भक्ती आणि प्रल्हादाची दास्य भक्ती हे दास्य भक्तीचं उदाहरण आहे, मेरुमणी आहे. दास्य भक्तीचा मेरुमणी म्हणजे प्रल्हाद, भक्त प्रल्हाद आणि आपले हनुमंतराय. आणि हनुमंत आहे 11वा अवतार शिवाचा. त्याच्यामुळे राम आणि शिव कसे एकत्र आहे, म्हणजे शिव हा ब्रह्मांड करता असं जरी गृहीत धरलं तरी तो सुद्धा रामांना बसतो. असे हे राम चराचरात अंतरात असलेले, सर्वत्र असलेले रामस्वरूप म्हणजे प्रत्यक्षात रघुनाथ दर्शन म्हणत असताना निर्गुणाकडे नेत आहेत. पण सगुण समजण्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्ही त्याचे सेवक आहोत, आम्ही त्याचे सेवक आहोत. कुणाचे सेवक म्हटलाय या ठिकाणी मित्रत्व भाव नाही. म्हणजे अर्जुनाचा जो भाव आहे तो अर्जुनाचा भाव कृष्णाचा तसा नाही आहे, सख्य भाव नाही. हे सेवकत्व आहे. मी सेवक आहे. गुरु सांगती सारासार. यासाठी गुरु आपल्याला सारासार सांगतात. सत्य काय आहे, असत्य काय हे गुरु आपल्याला सांगतात. आणि त्यांनी सांगितलेलं जे सारासार आहे, एका ओवीमध्ये 2 श्लोक आलेत. गुरु सांगती सारासार, त्यास कसे म्हणावे असार. जे गुरूंनी सांगितलं सार आणि असार, सार हे आहे, असार हे आहे, हे जेव्हा गुरूंनी सांगितलं तर त्यांनी सांगितलेली गोष्ट असार कशी असेल, त्यांनी सांगितलेली गोष्ट असार कशी असेल, म्हणजे त्यांची गोष्ट सत्य आहे, त्यांची गोष्ट अगदी तंतोतंत खरी आहे. त्यांची आज्ञा पालन करणं, आपण अगदी आपली बुद्धी पूर्णपणे शून्य करून आपण त्यांची गोष्ट ऐकायला पाहिजे. तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणती. तुला काय सांगायचं याच्याबद्दल हे सगळे शहाणे जाणतात. जे काही शहाणे आहेत, जे काही परमार्थ करून तरलेले आहेत, ज्यांना याचं देही याची डोळा आनंद मिळालेला आहे, ब्रह्मानंद मिळाला आहे, याची देही याची डोळा, असे जे लोक आहेत ते शहाणे लोक सांगतात. त्यांनी सांगितलं की मी थोर मनी वाटे, समर्थांचे मनीचे तुटे, तेची जाणावे अदृश्य खोटे, राज्यपदापासून करंटे चेवले कसे. हे झालेली आहे उभी की राज्यपद मिळालं आहे आपल्याला. राज्यपद म्हणजे मोठी गोष्ट आपल्याजवळ आहे, इतकी मोठी गोष्ट आहे आपल्याजवळ. ती मोठी गोष्ट जर मिळाली असून सुद्धा आपण कर्मदरिद्री राहू. आपल्याजवळ इतकी मोठी गोष्ट असताना या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आपण राहिलो तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण गमावू. आणि ते आता तरी निदान गमवायचं नाही. किती वेळा गमावला आहे आपल्याला माहीत नाही. हा कितवा जन्म आहे आणि पुढे कितवा जन्म येणार आहे सांगता येत नाही, जोपर्यंत हे गुरुचं स्थान आपल्या हृदयामध्ये अढळ होत नाही. म्हणजे गुरुचं स्थान जर अढळ झालं तर त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी मिळणार आहे. तर हे जे थोर मनी ते जाणावे राज्यपदापासून करंटे. हे जर आपण केलं नाही तर राज्यपदापासून आपण करंट हो. म्हणजे इतकं मोठं सगळी गोष्ट असताना सुद्धा आपण करंट्यासारखं वागू. मी थोर वाटे मनी, ज्यांना वाटेल की मी थोर आहे. प्रत्येक वेळी हेच सांगतात आहे. आपल्याला जे वाटतं त्याच्यावरती घाला आहे. आपल्याला वाटतं आपण काय वाईट करतोय, आता सगळे सन्मार्गाला लागलो आहे. पण पुढे जेव्हा जायचं आहे ना, पुढे इतकं पुढे की शिवतत्व किंवा हे रामतत्व म्हणताय, जसं समुद्रामध्ये मीठ मिसळलं तसं त्यामध्ये मिसळून जायचं आहे ना. त्यामुळे स्वतःला काहीतरी संपवावं लागेल. इंग्लिशमध्ये म्हण आहे अर्ज टू मर्ज. ही सगळ्यात अगदी प्रसिद्ध म्हण आहे की अर्ज टू मर्ज. मर्ज व्हायचं असेल आतमध्ये कुणामध्ये तरी, जर मर्ज व्हायचं असेल त्यांच्या विचारांमध्ये, तर आपली अर्ज संपवायला पाहिजे, आपली इच्छा संपवायला पाहिजे, आपली बुद्धी संपवायला पाहिजे. आपण फक्त विवेकाने जागलं पाहिजे. मग मी थोर वाटे मनी, मनामध्ये जर वाटलं की मी थोर आहे, तो नव्हे ब्रह्मज्ञानी. त्याला वाटलं म्हणून आता मोठे लोक सतत म्हणताना आपण ऐकतो. म्हणजे ही अगदी म्हण आता अगदी रूढ झाल्यासारखी झाली. बोथट नको व्हायला फक्त ती गोष्ट. हे मी नाही करत, हे सगळं करते करवे ते आहे असं म्हणणं आपण सतत ऐकतो आता. अगदी जो थोडा तरी परमार्थाकडे वळला तो प्रत्येकजण हे अगदी वाक्य वापरतो. ते वाक्य वापरत असताना ते बोथट आहे का याची फक्त आपण चिंता करायला पाहिजे. कितीतरी ज्ञानी लोक असं सांगत असतात की चिंता ह्याची करा, ज्ञान मिळो नाही तर न मिळो,
आपण कुठे आहे याची चिंता करा. हे बोथट नको व्हायला, की जे मला कळतं म्हणतात ना ते ब्रह्मज्ञानी नसतात. हो हो, मला काही कळत नाही. आज जे काही घडलंय ना ते सगळं समर्थ कृपेने घडलं. इदम न मम असं लिहितात खाली. हे सगळं आमचं झालेलं आहे म्हणतात. पण इतकं खोल लिहून सुद्धा जर बदल होत नाही वृत्तीमध्ये, आणि वृत्ती भगवंताला माहिती आहे. भगवंत वृत्तीचं बघतोय, बाकी कुठलंच बघत नाही आहे. त्यामुळे वृत्तीमध्ये जर बदल झाला तर त्याला जे पाहिजे ते मिळतं. आणि इतका मोठा कल्पवृक्ष पुढे असताना आपण आतला आत जर असा संवाद झाला नाही तर तो ब्रह्मज्ञानी नाही. आणि ब्रह्मज्ञानाला खरंच मोठ्या ज्ञानाची गरज नाही. हे अद्वैत सिद्धांत वगैरे सांगते, ते बोलतोय आपण, पण प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वेळी गुरुच्या चरणी नतमस्तक व्हायला होतं, की गुरु तुम्ही समजवताय म्हणून समजताय, अन्यथा हे समजण्यासारख्या गोष्टीच नाही. एवढा मोठा पहाड आहे तो ज्ञानाचा, इतका अमर्याद सागर आहे, तो कसा समजणार आहे. हे बोलताना, समजताना, समजून घेताना सतत जाणवत असतं. मग त्या ब्रह्मज्ञानाची खरंच गरजच नाही. पण काहीतरी बोलायचे त्याबद्दल हरी अनंत, हरिकथा अनंता, त्याच्या अनंत कथांचं वर्णन करायची जर आपल्याला संधी दिली आहे भगवंतानी, तर त्यासाठी चर्चा करत राहायची. पण प्रत्यक्षात मन बाकी त्या ठिकाणी नतमस्तक पाहिजे, अन्यथा ते कळत नाही. त्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी ब्रह्मज्ञान नाही म्हणजे ते ज्ञान किंवा हा दासबोध पूर्ण करणे किंवा एखादी उपासना करणे, या सगळ्या गोष्टींपेक्षा मी त्यांच्या चरणी नतमस्तक होणे आणि मला काही समजत नाही असं म्हणणे. त्या ज्ञानराज प्रभू तर त्या ठिकाणी असं म्हणतात की मला काही कळत नाही हे ज्याला कळतं तो खरा ज्ञानी आहे. म्हणजे तुला काही कळत नाही हे कुणाला कळलं? त्या आतल्या कोणाला तरी कळलं. मग आतला जो तो आहे ना तो खरा आहे, असं एकदम वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतात. ते इतके सुंदर सांगतात, त्यांची पद्धत तर इतकी सुंदर आहे. एखादं वाक्य घेतलं की अर्धा भाग या पद्धतीने सांगतात, अर्धा भाग त्या पद्धतीने सांगतात, आणि सगळं एकत्र करून त्याच्यामुळे तिसराच अर्थ निघतो. येतं एका लक्षात बघा म्हणतात. आणि तुमचं लक्ष माझ्याकडे असलं तर समजेल, आणि माझ्याकडे नसलं तर कुणाला समजणार नाही. हे माझं गुह्य ज्ञान मी म्हणून सांगतो, बाकी कोणी सांगणार नाही. असं पण त्यांचं एक पालुपद आहे. मी म्हणून सांगतो, फुकटात सांगतो, बाकी कोणी सांगत नाही. इतके गोड बोलतात की त्यांच्या त्या बोलण्यावरती असं वाटतं रात्रही पूर्ण त्यांचं ऐकत बसलं तरी कमी आहे. म्हणजे ही जी गोडी आहे ना ती ब्रह्मज्ञानापेक्षा त्यांच्या वाणीला आहे. ती गोडी, त्यांची जी वाणी आहे ना, ती जी वाणी आपल्याशी संवाद साधते, तर समजो न समजो, आम्हाला नाही समजलं तरी चालेल. आज सकाळी योग वसिष्ठामध्ये असंच घडलं. इतके मोठे 21 प्रश्न विचारले. 21 प्रश्न विचारल्यावर आज तिथले 3-4 सर असं म्हणाले, प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली तरी चालतील, जी 21 प्रश्न विचारले. आम्हाला ना आजच खूप गोड वाटतं आहे, प्रश्नांची उत्तरं मिळाले नाही तरी चालेल. म्हणजे ही जी अपूर्णता आहे ना, ती अपूर्णता कुठेतरी आपल्याला आकर्षित करते. मग ते ब्रह्मज्ञान कसं आहे की त्या ज्ञानाला किंमत नाही. हो, ब्रह्मज्ञान म्हणतो पण त्या ज्ञानाला किंमत नाही आहे. कारण शब्द आपले कसे व्हायला पाहिजे, धारदार, आणि धारदार शब्द बोथटपणा नाही झाला पाहिजे. मी तुमच्यावरती प्रेम करतो, हे इतकं बोथट करून टाकलंय वाक्य की दुसऱ्याच वर्षी ते वेगळे होतात, विलग होतात. पण मी प्रेम करतो हे पुन्हा पुन्हा सांगतात. म्हणजे त्या मी प्रेम करतो या शब्दाची धारच गेली आहे. प्रत्येक गोष्टीला धार असली पाहिजे. आजकाल कात्री वापरत नाही, सुऱ्या वापरत नाही धार करून, त्यामुळे ही धारही बोथट झाली आहे शब्दांची. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात येतात ना, तेव्हा असं वाटतं शब्दांच्या ज्ञानापेक्षा शब्द ब्रह्म, त्याचा आतून जो संवाद होतो की नाही, तो अंतर्नाद ज्याला म्हणतात, की अरे किती तळमळ आहे समर्थांची. नाही कळलं तरी चालेल समर्था मला, आता मला तुमचा जो मार्ग आहे ना तोच आवडला, तो ब्रह्मज्ञानी आहे. पुढे कळायची इच्छा नाही, जे कळलं तेच खूप आहे. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. शब्दांना किंमत ठेवायची. आपले शब्द बोथट होऊ नये याची काळजी प्रत्येकाने, बोलणाऱ्या आणि न बोलणाऱ्या सगळ्यांनी जर घेतली तर तो शब्द ब्रह्माचा अनुभव आपण घेऊ शकतो, असं समर्थांचं म्हणणं आहे. तो नाही ब्रह्मज्ञानी. मला समजलं या गोष्टींनी ब्रह्मज्ञानी होत नाही. विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. असा जो बोलतो त्याचा देहाभिमान स्पष्ट दिसतो. बोलतो. एक उदाहरण, संतांचं जे उदाहरण कालचं सांगितलं ते त्याच्या अगदी विरुद्ध आहे. ही जेव्हा विरुद्धार्थी उदाहरणं बघतो की नाही आपण, तेव्हा समजतं की यांना काय म्हणायचं आहे. ते संत होते, इतके अर्थात संतांची जी उपमा असते ना, संतांचे जे वर्णन आहे, शब्द आहे, ते थिटे पडतील इतके ते लीन होते. इतके नामामध्ये लीन होते, त्यांच्या काही अपेक्षा नाही, काय नाही. आणि ते एकदा जेव्हा देवळात गेले कृष्णाच्या, त्यांचं आराध्य दैवत कृष्ण, जसं आपला रघुनाथ इथे सांगतायत तसं आराध्य दैवत कृष्ण त्याच्याकडे गेले. आणि कृष्णाकडे गेल्यानंतर त्यांचं 20-25 वर्षाची जी काही तपश्चर्या आहे ती तपश्चर्या अशीच रोज जाण्याची.
मग ते तिथे गेल्यानंतर भगवंत दिसेना, भगवंतच दिसेना, मूर्ती दिसेना. आता सगुण भजन चालू आहे आणि सगुणाची उपासना चालली आहे, निर्गुणापर्यंत गेलेले आहे, दिवसरात्र नामस्मरण आहे. नामस्मरण कुणाला सांगत नाही माझं नामस्मरण आहे, आतल्यात संवाद चालला आहे आणि समोरची मूर्ती गायब आहे. मूर्ती दिसेना अशी. समोरच्या माणसाला विचारलं, अरे तुला दिसते का मूर्ती? तो म्हणाला, हो, किती छान पिवळा पितांबर लायलेली आहे, गळ्यामध्ये वैजयंती माला, सगळं वर्णन करतात. घळघळ डोळ्यात पाणी येतं त्यांच्या, इतकं घळघळ पाणी. अरे बाबरे, तुला दिसते आणि मला दिसत नाही, किती माझं. म्हणजे आता त्या ठिकाणी इतकं करून सुद्धा तो माणूस काय म्हणतोय की मी कुठे कमी पडलो म्हणून मला भगवंत दिसत नाही. त्या भोजराजाच्या गोष्टीसारखं, गोष्टीत तर कितीतरी पुढे जाऊ शकतो आपण. मग हे झाल्यावर तो म्हणून मी इतका काय कमी पडलो की तुम्हाला दिसतोय आणि मला दिसत नाही. इतका त्राग्याने, निराश, रागावून नाही, त्राग्याने निघाला. शेवटी देवळातून निघाला आणि मनातल्या मनात संकल्प केला की आता माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. कारण इतकं करून त्यावेळी त्यांनी शेवटची संधी दिली होती भगवंतांनी, की आज त्यांनी जे पाहिलं आणि दिसले नाही, गायब झाले, गोपीगीतातल्यासारखे ते गायब झाले, म्हणजे यांना आणखी काहीतरी द्यायचं असेल त्यांना, असा विचार ह्याच्या मनात आला नाही. त्याला उलट वाटलं आपण कुठे कमी पडलो. घराच्या बाहेर, देवळाच्या बाहेर पडला आणि जसा बाहेर पडला तसा तिथे एक जो कुष्ठरोगी होता, त्या कुष्ठरोग्याजवळ भगवंत प्रकट झाले. म्हणजे त्याचीसुद्धा केवढी पात्रता असेल, त्याचीसुद्धा किती पात्रता. त्याला म्हणाले की जा, ते जे समोर महात्मा चालला आहे ना त्याच्याजवळ जा आणि त्याला सांग की माझा कुष्ठरोग बरा करा आणि मी तुमच्या पायावर नतमस्तक झालो. असं भगवंतांनी सांगितल्यावर तो त्याला काय कळतंय, तो नाहीतरी देवाच्या देवळात त्या करतात बसला होता की माझं कधीतरी बरं होईल. आणि ते कळलेलं असताना भगवंतांनी त्याला तिकडे पाठवलं. हा धाडकन त्यांच्या पायावर पडला, त्या महात्म्याच्या, आणि म्हणाला की माझा कुष्ठरोग बरा झाला पाहिजे, माझ्यावरती कृपा करा महाराज. तो म्हणाला, मी कोण कृपा करणार, मी स्वतःच तर त्याचं अदृश्य रूपात दर्शन देत नाही आहेत मला स्वतः, आणि मी कसली कृपा करणार आहे. म्हणजे देहाभिमान पूर्ण गेला. इथे सांगायचं आहे देहाभिमानावर की त्या ठिकाणी त्याचा देहाभिमान पूर्ण गेलेला. अरे मी कसली कृपा करणार, मलाच जर दिसत नाही, माझंच तर काही जीवनात अर्थ नाही, मी तुला काय बदलू. कारण त्याला समजतच नाही, इतका देह विसरला आहे स्वतःचा, फक्त भगवंताची इच्छा आहे, मग मी कसा करू. तर ते म्हणाले, तरी तो त्याच्या पायावर पडला. हा वापस आल्यावर देवाने सांगितलं, नाही नाही सोडू नको त्याला, पुन्हा म्हण त्याला. आणि पुन्हा म्हणून तो पुन्हा लोटांगण घातलं आणि महाराज फक्त तुम्ही करा, तुम्हीच करू शकता, हा माझा दृढ विश्वास आहे आणि तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. असं म्हटल्यावर तो म्हणाला, बरं बरं, हरी तुझं ठीक करेल, माझ्याच्याने तर काही होऊ शकत नाही, कारण माझंच आयुष्य मी संपवायला चाललो आहे आणि तुझ्या आयुष्यात काय मी बदल करू, हरी करून घेईल काहीतरी. असं म्हणून हरी तुझं उत्तम करो, कल्याण करो, हा नुसता शब्द त्याचा बाहेर पडला आणि याचा कुष्ठरोग बरा झाला. कुष्ठरोग बरा झाल्यावर तो आनंदाने नाचायला लागला. अरे बापरे, तोही भगवंत खरा, हा सिद्ध पुरुष खरा, माझा भाग्योदय झाला, आणि नाचायला लागला. पण हा बाकी रडायला लागला. हा का रडायला लागला की हा म्हणाला, अरे मला भगवंत दिसत नाही आणि हा बरा झाला, म्हणजे याचं भाग्य किती थोर आहे. हा त्याच्या पायावर पडायचा प्रयत्न करतोय आता की बाबा रे, तू जर बरा झाला तर तुझं भाग्य किती थोर, की मला देवळातला देव दिसत नाही आणि तुझा देह बरा झाला आहे, किती ताबडतोब. मग त्यावेळी मग ते सगळे संवाद झाल्यावर तो आनंदाने निघून जातो आणि याच्यासमोर भगवंत प्रगट होतात. याच्यासमोर जिथे तो होता तिथे त्या नदीच्या समोर भगवंत प्रगट होतात आणि त्याला सांगतात, अरे देवा, तू दिसला नाही मला देवळामध्ये, असं कसं झालं. तर त्यांनी सांगितलं, बाबा रे, इतकं भजन झालं आहे, इतकं पुण्य जमा झालं आहे की माझं तोंड दाखवायची लाज वाटायला लागली रे तुला. कसं तोंड दाखवू तुला. एखाद्याच्या ऋणात असलो आपण तर तो सावकारापुढे जाण्याची हिंमत होत नाही. इतकं ऋण तुझं माझ्यावरती झालं की मी तुझ्यासमोर येऊ कसा, हा प्रश्न माझ्या मनात पडला. म्हणजे भगवंताचा प्रश्न हा की याच्यासमोर कसा जाऊ, आणि याचा प्रश्न हा की मी कुठे कमी पडलो. म्हणजे ह्याचा जो सांधायचं असेल तर तो किती एकत्र झाले. मग समुद्र आणि नदीचंच उदाहरण आहे, इतकं एकत्रीकरण आहे. मग म्हणे आता तरी का प्रगट झाला, मी मरतोय म्हणून. अजिबात नाही म्हणाले, मरतो म्हणून मी तुझ्यासमोर आलेला नाही, कारण तुझं इतकं पुण्य होतं की त्याच्यासमोर मला लाज वाटायला लागली. पण आता तू माझं पुण्य, माझ्या नावाचं पुण्य खर्च केलं आणि त्याला सांगितलं तू बरा हो. पुण्य थोडंसं खर्च झालं, मला बरं वाटलं, तुझं पुण्य, माझ्या नावाचं पुण्य खर्च केल्यामुळे मी तुझ्यासमोर यायला निदान थोडंसं की साक्षात सांगितलं तुला की बघ मी त्याचं बरं केलं आणि तू माझ्या नावाने एक गोष्ट केली जी आतापर्यंत तू काही मागतच नव्हता. मागतच नाही तर पुण्य वाढतच चाललं, ऋण वाढतच चाललं. इतकं वाढलं की मला तोंड दाखवायला जागा नाही उरली. आता त्या माणसाला पाठवून मी तुझं सगळं व्यवस्थित केलं आणि आता थोडंसं कमी झालं आहे ना तेव्हा मी तुझ्यासमोर येऊ शकतो. असले हे संवाद आहे, देवाचे आणि भक्ताचे संवाद असे आहेत. देहाभिमानाचा प्रश्नच नाही त्या ठिकाणी. आणि तेव्हा तो प्रगट झाला म्हणजे त्याची पात्रता किती होती.
हे फक्त जरी आपण गोष्टीतही जरी ऐकलं तरी भरून येतं की नाही या सगळ्या गोष्टींनी. मग तितक्यावर जर जायचं असेल तर छोटा छोटा देहाभिमान कसाच आवडेल. ते सगळं देव बघतोय ना, सगळं देव बघतोय. ती शेवटची परीक्षा घेतली गायब होणे, म्हणजे जसं गोपीगीतामध्ये शेवटची परीक्षा भगवंत गायब झाले. हे गायब होणं फार असतं त्यांचं, मध्येच अदृश्य होऊन जातात. अदृश्य होण्याचं कारण पुढे ठेचला, पुढे मला यायचं आहे ना तुझ्यासमोर, शेवटची तरी परीक्षा तुला द्यावीच लागेल. त्या ठिकाणी तू कसा विचार करतो त्याचा, किती वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा भगवंत घेतात आणि त्या अंतर्ज्ञान असल्यामुळे या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. मग हा विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे, प्रत्यक्षामध्ये तर हा देहाभिमानी दिसतो. मी करतो, त्यांनी तेव्हा जरी म्हटलं असतं मी तुला आशीर्वाद देतो, तरी भगवंताचं पुण्य कामी नसतं लागलं, याचं पुण्य लागलं असतं. ज्यांनी की कष्ट घेतले, तो म्हणाला देव तुझं हरी तुझं कल्याण करेल. म्हणजे हरीचं पुण्य घेतलं आणि त्याला दिलं. याला स्वतःला काहीच नको, तो येऊन पडतोय सारखा सारखा, लोटांगण घालतोय, भगवंतानीच पाठवलंय. इतक्या मोठ्या गोष्टी ऐकल्यावर सुन्न होतं मन. असे मोठे मोठे लोक आपल्यासमोर आल्यानंतर आपण कुठे आहे, आणि हे कुठे असणं हा देहाभिमानच आहे. कुठे आहे हे जाणवणं म्हणजे मग आपला देहाभिमान थोडा कमी होणं आहे. प्रत्यक्षामध्ये आपलं काहीच नाही. यासाठी ही गोष्ट म्हणजे अगदी अगदी योग्य आहे. वस्तुभजन करिता ना करी ऐसे म्हणता, वस्तुभजन करता ना करी ऐसेही म्हणे ना, तरी हे जाणावी कल्पना दडवणी राहिली. तुझ्या कल्पना कल्पनाच राहतात. ना ते ज्ञान ना ते भजन, उगाची झाला देहाभिमान, येथे नाही की अनुमान, नाही अनुमान प्रत्यय तुझा, तरी आता ऐसे न करावे. आता तरी याच्यानंतर कमीत कमी असं करू नको, असं करू नको. जे मी सांगतोय ते सगुणाचं भजन करत असताना किंवा निर्गुणाचं भजन करत असताना तुझं मन त्याला दे. तू दास्यत्व स्वीकार, जी परिस्थिती असेल ती स्वीकार. दास्यत्व स्वीकारणे म्हणजे जे काही आपल्यासमोर आलं आहे, वाढवून ठेवलं आहे ते स्वीकार. आणि खरंच सोपं नाही आहे. हे जो करू शकतो त्याच्यावरती खरं गुरुचीच कृपा असते. अन्यथा सगळ्या छोट्या गोष्टीचा सुद्धा मोठी गोष्ट होते आणि मोठ्या गोष्टीसुद्धा काहीच वाटत नाही. ही सगळी गुरुची कृपा आहे. ते स्वर्ग नरक सिनेमामध्ये असंच दाखवलं होतं. तेव्हा खरं वाटत नाही की चांगल्या विचारांनी ही नरकातून स्वर्गात जाते, मला म्हणजे संसाराच्या, आणि तो स्वर्गातून ती नरकात जाते. या सगळ्या गोष्टी मनाचीच घडतात. मग हे असं संसारात जर घडत असेल तर देवाच्याही बाबतीत घडतं. तर या सगळ्या गोष्टी सोडून दे. ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे, तेणेची ज्ञान बोलावे चळे ना ऐसे. रघुनाथाच्या भजनाला जर लागला आणि रघुनाथाच्या भजनाला लागल्यानंतर त्याची कृपा झाली असं समजून जे काही तू बोलशील ते ज्ञान समज. रघुनाथाची कृपा जर मनापासून घडत असेल आणि तर तुझे काही शब्द बाहेर पडत असतील, रघुनाथाची कृपा समजून, रघुनाथाची कृपा समजून प्रत्येक वेळी सतत दिवस रात्र हेच जर मनात येत असेल की रघुनाथाची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे, तर बाकी ते ज्ञान समज. आणि ते जे ज्ञान आहे ना ते चळत नाही, ते कमी होत नाही, ते उलट वृद्धिंगत होतं. आणि ज्ञानाची तशी गरजच नाही, कारण तू त्याला सर्वस्व दिल्यामुळे त्याच्याजवळ जे आहे त्यापेक्षा तो सगळंच्या सगळं देण्याचा प्रयत्न तुला करेल. हा अनुभव खरंच आपण म्हणजे मी सुद्धा घेतला आहे. प्रत्यक्षामध्ये काहीच आपल्याला कळत नसताना आपण इतक्या ह्याच्यावरती उड्या मारतोय, हे कर ते कर ते कर, काहीच ज्ञान नसताना, कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसताना. मी तर बुवांना त्या दिवशी ते स्पष्ट म्हटलं की बुवा मला काहीच समजत नाही. तर ते म्हणाले अगं तू जे बोलते ना काहीच समजत नाही, त्यात असं नाही, तो सिद्धांत सोडा. म्हटलं देवाची शपथ मला काही कळत नाही. हे सांगण्याचं कारण खरंच मी कोणता ग्रंथ वाचला नाही आणि काहीच केलेलं नाही. फक्त ती प्रभूची कृपा, आमच्या सद्गुरूंची कृपा, आमच्या आजोबांची कृपा काही असेल, त्यांनी हात ठेवला असेल आणि त्यामुळे हे सगळं घडतं आहे. हे बुवा मला सगळं खरंच असं वाटतं आहे, खरंच वाटतं आहे. आणि प्रत्येकाचं बोलते सुद्धा, ज्यांच्याशी बोलते तरी असंच बोलते आणि बोलते नाही अनुभवते. मग हा अनुभव जर घेतला मग ते जे बोलतो ना आपण, मग त्याचा गैरअर्थ निघत नाही. कारण ते ज्ञान जे असतं ना ते सत्याकडे जाणार आहे. आज त्यातले तर एक स्पष्ट काका बोलले, म्हणजे जे गीतेचा अभ्यास करतात, आपल्या काका देशमुखांकडे ते त्यांचे शिष्य आहेत. आणि इतक्या मोठ्या काका देशमुखांचे जे शिष्य आहेत ते म्हणाले फक्त तू सत्य बोलत जा, सत्याच्या शिवाय तिसरं काही बोलू नको, कोणाबद्दल बोलू नको, कोणाच्याबद्दल बोलायचं नाही, फक्त सत्य काय आहे त्यामधलं सांगायचं. कोणत्याही भानगडीत न पडता सत्यावर जर बोललं तर त्या शब्दांना एक प्रकारची धार येते. तर कदाचित त्यातून आपला परमार्थ साधला जाईल. जे मी करतोय म्हणाले, जे मी करतोय म्हणजे आईकडचेही लोक आणि वडिलांकडचेही लोक कोणी ना कोणी पुण्य जमवून ठेवलं असेल, त्याचा आपण आपल्याला फायदा घेतोय, हे आपलं भाग्य आहे. मग ह्या भाग्याने जर या गोष्टी घडत असतील, भाग्योदय ज्याला म्हणतो आपण, भागवतातली ती ओवी आपण निरूपणात सांगितली त्याप्रमाणे भाग्योदय जर झाला ना तर ज्ञानाची गरज पडत नाही.
रेड्यामुखी वदवले म्हणतात, तसं कुणीही काहीही करू शकतं आणि ज्ञान मिळवू शकतं. यावरती आता निश्चित असावं. म्हणून न चळणारं ज्ञान, आणि ते ज्ञान म्हणजे कशासाठी आहे न चळणारं ज्ञान? त्या न चळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग आहे सतत आत्मसमाधान, आत्मसंतुष्टी, मनोनिवृत्ती, परमोपशांती, सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. ही जी मनाची निवृत्ती आणि सतत शांत वाटणं, ह्या जर गोष्टी घडत असतील तर ते ज्ञान जे आहे ना ते न चळणार आहे, ते वृद्धिंगतच होणार आहे. कारण खाली काहीही घडलं, खालच्या लेवलवरती बुद्धीच्या आणि मनाच्या आणि चित्ताच्या वर काहीही घडलं तरी असा एक प्रकारचा शॉक बसणार नाही, याची काळजी सद्गुरू स्वतः घेतात. कारण भगवंत हृदयस्थ आहे. करी दुर्जनांचा संवार हे पण झालं आहे. मनी धरावे ते होते. आता मनात जे धरलं असेल, मी तर म्हणते मनात जे धरलं नाही ते सुद्धा घडतं. जे आपल्याला समजतंच काय की मनात काय धरायला पाहिजे. उलट जे धरलं ते सोडायला पाहिजे. आधी जे धरलं होतं मनात, हे करायचं आहे, ते करायचं आहे, तसं करायचं आहे, ते सोडून दिलं तर मग या काही गोष्टी घडतात. काशी माझी आवडती सगळ्यात. आणि काशीला गंगेमध्ये 7 दिवसाचा गंगालहरीचा कार्यक्रम, गंगालहरीमध्ये गंगेवरती त्या नावेमध्ये 7 दिवसाचा गंगालहरीचा कार्यक्रम आणि धनश्रीताईंचं आमंत्रण ऐकायला, हे सगळं घडून मला जाता नाही आलं. पैसे भरलेले सगळं झालेलं, आमच्या हातात तिकीटं आली, त्यांच्या बॅगा आल्या आणि ते बॅगा आल्यानंतर खरंच आता या क्षेत्रात जर जायचं ठरवलं आहे आणि मला गंगेला जायचं आहे, गंगा तर माझं स्वप्न आहे आणि विश्वनाथ माझं स्वप्न आहे, पण म्हणतात की नाही जाता येत आहे, काही कारणं आली मनामध्ये. डॉक्टर म्हणाले नाही जाऊ शकत तुम्ही, सगळं कॅन्सल केलं. नाही, धक्का बसला आणि 3दा काशी झाली त्यानंतर आपोआपच. म्हणजे त्यांनी एक परीक्षा घेतली जशी त्यांची घेतली परीक्षा, असं म्हणते का नाही जायचं, सगळं ठरलं आहे, तुझी इच्छा आहे पण मला नाही पाठवायचं ना. असा संवाद जर खरंच झाला तर तो नाही पाठवत तरी दुःख होत नाही. नाही तर मला जाता आलं नाही, 3,000 गेले, 10,000 गेले, 25,000 गेले आणि काय वाईट ठरवलं होतं, गंगेलाच तर जायचं होतं. गंगेमध्ये गंगालहरी ऐकायची होती. ती सरस्वतीची वाणी आहे धनश्रीताईंची, ती सरस्वतीची वाणी आणि गंगेचं पाणी आणि विश्वनाथाचं दर्शन, हे सगळं मी किती छान ठरवलं होतं का, वाईट ठरवलं होतं का, असं जेव्हा म्हणतो तो म्हणतो वाईट आणि चांगलं हे माझ्यासमोर नाहीच आहे. सत्य एकच आहे की तुला आता जाता येणार नाही. हे असं वैयक्तिक अनुभव असतात प्रत्येकाचे. किती वाईट वाटलं असतं सर्वसाधारण जर जीव असता, म्हणजे जेव्हा काहीच आपल्याला त्याच्याबद्दल गोडी नसती, अरे चांगलं करायला जाते तरी आमची कामं अडतात आहे, असं जेव्हा म्हटलं तर भगवंताबद्दलच राग येतो. जसं त्यांनी म्हटलं की मूर्ती बघताना सुद्धा म्हणतात तुझ्यातलं सत्व गेलं. अरे नाही, भगवंताला आणखी काही द्यायचं असेल, आणखी काही करायचं असेल, नसेलही द्यायचं असेल म्हणूनच करतोय असंही नाही. काही नसं हिरव नाही घ्यायचं असेल कदाचित, काही सांग, त्यानंतर पुढे 2-4 मोठी संकटही आली. मग या सगळ्या गोष्टी तरीही स्थिर कसं राहायचं? मग ही सद्गुरूंची कृपा जर पाहायची असेल तर मग चळेना ऐसे, न चळणारं असं काहीतरी आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा माझ्या स्वतःच्या मनावर व्यक्तीला काहीच करता येत नाही. आपल्याला वाटतं आपण खूप करतो, पण प्रत्यक्षात महाराज स्वतः म्हणाले की माझ्या हातात सुद्धा माझ्यासाठी काही करणं नाही. हे माझं सगळं माझ्या रामरायाच्या चरणी आहे. रामराय जसं करेल तसं मानावा राम सर्वदा करता, हे महाराजांनी स्वतः ऐकलेलं आहे आणि स्वतः तसं जीवन जगलेलं आहे. त्यामुळे आपण त्यातला एक कण जरी ऐकला तर कदाचित त्यांचा आनंद आपल्याला मिळू शकतो. मनी धरावे ते होते, म्हणून मनी धरलं असेल किंवा नसेल ते होते. विघ्न अवघेची नासवणी जाते. सगळ्या प्रकारचं विघ्न नासून जातं, सगळ्या प्रकारचं विघ्न नासतं जे काही येणार असेल ते. काही काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला कळत नाहीत, पुढे येणाऱ्या त्या आपल्याला न कळतासुद्धा निघून गेलेल्या असतात, हे आपल्याला कळत नाही. ही अशी कृपा आहे. कृपा असेल मनावर तर असं वाटतं कोणतं तरी मोठं संकट आलं असेल आणि ते तिकडच्या तिकडे पार केलं असेल. समर्थ म्हणतातच ना की भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो. भक्त संकटामध्ये जर पडला तर वरच्यावर झेलून घेतो, असे सुद्धा अनुभव भक्तांना येतात. मग कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. ही प्रचिती केव्हा येते? जर रघुनाथाची कृपा झाली तर. म्हणजे आपल्यावरती रघुनाथाची कृपा होण्यासाठी आपल्याला नतमस्तक झाल्यानंतर मग रघुनाथाची कृपा होते की रघुनाथाची कृपा होते म्हणून आपण नतमस्तक होतो, हा आता मोठा वादाचा विषय आहे. मग तो जो काही घटना घडली तो भाग्योदय झाला तर हे रघुनाथाचं आपल्याला प्रचिती येते. आणि ही प्रचिती कोण म्हणत आहे? समर्थ म्हणतात. समर्थ म्हणतात रघुनाथाची प्रचिती येते. त्यांनी तर किती वेळा दर्शन घेतलं असेल रामरायांचं आपल्याला माहिती नाही. आमच्या महाराजांनी सुद्धा हनुमंताचं दर्शन किती वेळा घेतलं असेल माहिती नाही. हे लोक काही सांगत नाही. फक्त आपल्याला देहापुरते दिसतात आणि प्रत्यक्षात त्यांच्याजवळ काय असतं आपल्याला माहिती नाही.
आणि ते माहिती करण्याची आपली अपूर्ण शक्ती करू पण शकत नाही. फक्त आपलं नतमस्तक होणे असं या ठिकाणी सगुण भजनामध्ये समर्थ या ठिकाणी म्हणतात. मग आता रघुनाथ भजने ज्ञान झाले. आता हे जेव्हा भजन करत 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 लहानपणीची कोणाची सगळ्यांची इच्छा पूर्वपुण्याई आणि रघुनाथाचं भजन करत करत रघुनाथा भजनाचं महत्त्व वाढलं. आधी नुसतंच भजन करत होतो आणि भजन करता करता त्या भजनाचं महत्त्व वाढलं आणि म्हणून या तू केले पाहिजे आधी आणि म्हणून तुला ते सगळं तसं करावं लागेल. केल्यानंतर आवड निर्माण होते. आपल्याला न करता आवड निर्माण होत नाही, कारण ते थोडं कठीण आहे. समोर दिसत नाही ना कोणती गोष्ट ती, आणि आपल्या मनासारखं काही घडत नाही. आपल्या मनासारखं घडत नसतानाही आपला विश्वास ठेवणं सोपं नाही. त्यामुळे सतत सतत भजन कर, सतत सतत त्यांची आराधना कर. तर धावा जे म्हणतात ना ते लोक, ते धावे गातात तर इतके मनापासून गातात की विचारता सोय नाही. ते जे धावे ऐकल्यानंतर त्यांच्याच नाही सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं. अशा प्रकारचे अनुभव जेव्हा घ्याल तुम्हाला, तेव्हा रघुनाथाची प्रचिती येते. हे जो आहे सप्रचित, हे सप्रचिती आहे. ही प्रचिती खरी आहे. सप्रचित आणि तुझं वाटे ना प्रचित, तुला वाटत नाही प्रचित, साक्षात्कारे नेमस्त प्रत्यय करावा श्रीराम. आता मी सांगतो ते खरं आहे. ही ओवी किती महत्त्वाची आहे. मी सांगतो ते खरं आहे. तुला ती प्रचिती येत नाही हेही खरं आहे. मी सांगतो ते सत्य आहे. तुला ती खरं कळत नाही हेही सत्य आहे, मानलं आहे त्यांनी. आणि साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययोपगाव. आता तू तुझं अनुभव घे, कारण सत्य आहे. तुला सत्य कळत नाही, तुला तो अनुभव येत नाही, त्याचा निर्णय तुला घ्यायचा आहे आता. तर तू स्वतः अनुभव घे आणि त्या अनुभवातून तुला साक्षात्कार होईल. तेव्हा तो नेमस्त आहे असं म्हणशील. तेव्हा तू म्हणशील की हे खरं आहे. म्हणजे कारण स्वतः घेतल्याशिवाय कसं म्हणेल. जर मी स्वतः साजूक तूप खाल्लं असेल तरच साजूक तुपाचा अनुभव मला येईल. जर मी पुरणाची पोळी खाल्ली असेल तरच मला तो अनुभव येईल. नुसत्या बोलण्यातून शब्दातून हा अनुभव येणार नाही म्हणतात ते. मला आला असं हे पुढे सांगणार आहे. ते जे रहस्य म्हणते ना मी, ते रहस्य या समासामध्ये आहे. ते म्हणतात हे सप्रचित आहे, ही माझी प्रचिती आहे. तुला येत नाही हे मानतो, तुला ही प्रचिती येत नाही मानतो, पण स्वतःचा साक्षात्कार जर तू घेतला तर तुला त्याचा प्रत्यय येईल. हे मी तुला आशीर्वादच सरळ सरळ समर्थांनी या ठिकाणी दिला. या ठिकाणी समर्थांचा आशीर्वाद स्वरूप ही ओवी वाचायला पाहिजे. त्यांनी आता या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की आज मी तुला असा आशीर्वाद देतो की साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करावा श्रीराम, म्हणजे तू प्रत्यय करशील. जय जय रघुवीर समर्थ. किती मोठं वाक्य आहे हे. हे किती मोठं वाक्य आहे समर्थांचं. देत असताना समर्थ म्हणाले पुढे बघा, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे. कोणतंही कार्य करायचं असेल तर रघुनाथाला स्मरण करून कार्य करायचं. नंतर ते तात्काळाची सिद्धी पावे. एकदा का तू रघुनाथाला स्मरण जर कार्य केलं तर ते तत्काळ सिद्धीस पावतं. करता राम आहे असावे अभ्यंतरी श्रीराम. सतत करता राम आहे, करता रामराय आहे. आणि असं जर तुझ्या मनात असेल तर ते कार्य सिद्धीस गेलं म्हणूनच समज. आणि जर त्या गोष्टी घडत नसतील तर त्याचं ज्ञानही त्यांनी दिलं आहे की ते प्रारब्धाच्या वर जाऊ शकत नाही, त्या दैहिक आहेत, त्या आपल्या देहापुरत्या मर्यादित आहे असा विचार करून शांत हो. पण अतिशय मोठी गोष्ट त्यापेक्षा जर मिळत असेल तर रघुनाथाला स्मरण केल्यानंतर जे मिळेल ना ते शाश्वत टिकणारं तुला मिळणार आहे. त्याच्यामुळे रघुनाथाचं स्मरण सतत करायचं. करचरण कृतम वा कायजम कर्मजं वा. जे करतो ते सगळं मी तुला अर्पण करतो. जे करतो ते कळतं न कळतं, म्हणून आपण शेवटी ते पण म्हणतो आवाहनम न जानामी तवार्चन पूजांचैव न जानामी क्षम्यताम परमेश्वर. मग या ठिकाणी सतत जी अशी आराधना जर आपल्या मुखातून निघाली तर खरंच मी करतो ही भावना म्हणणाऱ्याच्या मनात येईल का. सतत सतत जर तेच डोक्यात येत असेल तर ही भावना येणार नाही. आणि असं स्मरण करत करत त्याची प्रचित करावे असं समर्थांचं वचन आहे. प्रचित करावे म्हणजे प्रचित कर, आणि प्रचित कर म्हणजे ते होणार आहे. हे सुद्धा सिद्ध वाक्य आहे. समर्थांचं हे महावाक्य आहे. नंतर करता राम नव्हे आपण, करता राम नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन निर्गुणित अनन्य निर्गुणाचे होईजे. हे जे माझं वाक्य आहे ते निर्गुणाचं समज, म्हणजे परमेश्वर आहेत ते, साधा राम नाही आहे. साधा रामाचं सगुण भजन करता करता परमेश्वरापर्यंत विष्णूपर्यंत जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे ते तत्त्व तुला सापडणार आहे. मी करता ऐसे म्हणता काहीच घडे ना सर्वता, प्रचित पाहसी तरी आता शीघ्रची पाहे श्रीराम.
जर करता असं स्वतःला म्हणशील तर हे काहीही घडणार नाही. आणि प्रचित पाहता जर तुला प्रचिती पाहिजे असेल तर एक क्षणही विलंब लागणार नाही. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, येश कीर्ती प्रताप श्रीराम. जर तू आपण करता नाही असं मानलं तर तुला यश, कीर्ती, प्रताप, अमरत्व तुला मिळू शकेल. तू स्वतःचं जे काही ठेवायचं आहे, अस्तित्व माझं स्वतःचं शिल्लक ठेवायचं आहे म्हणतो या दुनियेमध्ये, तर ते अस्तित्व टिकेल तुझं. इतकं काहीतरी तुला मिळेल. समर्थांना आणि ज्ञानेश्वर माऊलींना आपण का आठवतो? त्यांनी ते ठेवलं आहे. आणि ते असं ठेवलं आहे की त्यांनी स्वतः अनुभवलं, त्यांच्या हयातीतही त्यांनी दिलं. अजूनही त्यांच्या समाधीतून आपल्याला ते सगळे किरणं आपल्याला आतपर्यंत पोहोचतात. असं काहीतरी ठेवून जातात. नाही तर देह आपल्यासारखा. उलट तर संन्यासांची पोरं या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि कोणीच पुढे आलं नाही. करता रघुनाथ ऐसे म्हणसा, पावसी यश कीर्ती प्रताप. एक भावनेसाठी देवासी पडे तुटी, काय होय कृपादृष्टी देव करता पाविता. आता जर तो देव करता म्हटलं तर ही कृपादृष्टी तुझ्यावरती हो, ही कृपादृष्टी तुझ्यावरती झाली असं समज. आपण आहे 2 दिवसांचा आणि देव बहुता काळांचा, आपण थोडेची ओळखे देवासी त्रैलोक्य जाणे. एक मिनिट. मी 4 ओळी वाचते आणि थांबते. आपण आहे 2 दिवसाचा आणि देव बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य जाणे श्रीराम. या कारणे रघुनाथ भजन त्यासी मानिती बहुत जन, ब्रह्मा आदि करून राम भजनी तत्पर श्रीराम. ज्ञानबळ उपासना आम्ही भक्त जरी मानू ना, तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे श्रीराम. देवी उपेक्षी थोरपणे तरी मग त्याचे तो जाणे, अप्रमाण ते श्लाघ्यवाणे नव्हे की श्रेष्ठा श्रीराम. देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरीची श्रीराम. सकळ मिथ्या होऊन जाते राम भजने कळो येते, दृश्य ज्ञानियांचे निमते स्वप्न ऐसे श्रीराम. मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधुजना कळो आले श्रीराम. आक्षेप झाला श्रोतयांसी मिथ्या तरिका दिसते आम्हासी, याचे उत्तर पुढील समासी बोलिजे असे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मचे निश्चलन अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सुडाले, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुनेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समाज साधके पावे सावकाश, विवर्ता विशेष विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययाच कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देह तव 5 बुद्धांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुदिरुद्ध्वा,
छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तैर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौ लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जन भव बीजाचे अर्जन सुख आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर